नमस्कार, मी आहे अविनाश आणि तुमच्या सगळ्यांचं मी या ब्लॉग मध्ये स्वागत करतो। आज आमचा दिल्लीतला तिसरा दिवस आहे आणि आमच्या दिवसाची सुरुवात मी दिल्लीतली सुप्रसिद्ध हिंदू मंदिरापासून म्हणजेच की बिर्ला मंदिरापासून, ज्याला की लक्ष्मीनारायण मंदिर असंही म्हणतात, इथून आम्ही सुरुवात करतोय। या मंदिराचं उद्घाटन 1938 ला महात्मा गांधींनी केलं होतं। या मंदिराला लक्ष्मीनारायण मंदिर म्हणतात, तर तसेच बिर्ला मंदिरही म्हणतात, कारण हे मंदिर मुख्यतः बिर्ला कुटुंबाने बांधलेलं आहे। जर तुम्ही या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी येणार असाल तर सकाळी लवकर या आणि आतमध्ये कोणताही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जसं की मोबाईल असतील, चार्जर असेल, लॅपटॉप असेल, ते आतमध्ये तुम्ही नेऊ शकत नाही, पण त्यासाठी त्यांनी मंदिराने इथे डिपॉझिट करण्याची सुविधा दिलेली आहे। खूप कमी वेळामध्ये तुमचं चांगलं दर्शन होईल। आताच आम्ही बिर्ला मंदिरचं दर्शन करून आलो। आता जवळपास 12 वाजलेत, तर भूक लागली आहे, तर आम्ही विचार केला की दिल्लीचे स्पेशल असे मोमोज ट्राय करू। तर आम्ही ऑर्डर केलेत व्हेज पेरी पेरी कुरकुरे मोमोज। तर चला आता आपण ट्राय करू कसे। खूपच क्रिस्पी आहे, टेस्टी पण आहे आणि नावाप्रमाणे कुरकुरे पण आहे। आता आम्ही आलोय हुमायून्स टॉम्बला। दुपारच्या वेळेला आल्यामुळे गर्दी जरा कमीच आहे। आमच्यासोबतच शाळेतील ट्रिप देखील आलेली आहे। ट्रॅव्हल ब्लॉग बनवायची खरं तर ही आमची पहिलीच वेळ आणि छोटासा प्रयत्न, पण खरंच खूप मजा आली। जर तुम्हाला ही सिरीज आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। नमस्कार, आपण आता आलोय हुमायूं स्टॉपला। हुमायूं स्टॉप मध्ये जे मुघल बादशाह हुमायूं आहे यांची जो समाधी आहे, बादशाह बाबर यांच्यानंतर त्यांचा जो मुलगा आहे हुमायूं हा गादीवरती आला आणि त्याने 40 वर्षे राज्य केलं। जेव्हा हुमायूंचं निधन झालं त्यानंतर त्यांचं जे पार्थिव आहे ते पुराणा किल्ला इथे त्यांचा जो राजवाडा होता तिथे त्यांना दफन करण्यात आलं। त्यानंतर त्यांची जी पत्नी आहे हाजी बेगम हिने या हुमायूं टॉम्बचं निर्माण केलं आणि त्यानंतर इथून त्यांना परत दफन करण्यात आलं। तर हे आहे पाठीमागं हुमायूं टॉम्ब। हुमायूं टॉम्बचं एंट्री तिकीट आहे 40 रुपये इंडियन नॅशनलसाठी आणि तेच फॉरेन नॅशनलसाठी 600 रुपये। तुम्ही आतमध्ये एंट्री करत सिक्युरिटी चेक होईल। आतमध्ये कोणताही इलेक्ट्रॉनिक गॅजेट आणि तुमची बॅग आहे ती अलाउड नाहीये, पण मोबाईल अलाउड आहे, तर तुम्ही आतमध्ये फोन घेऊन येऊ शकता आणि फोटोज आणि व्हिडिओज काढू शकता। जसं तुम्ही आतमध्ये येतात नगारखाना दिसेल तुम्हाला आणि एक्झॅक्टली नगारखान्याच्या समोर ही हुमायूंची जी टॉम्ब आहे ती तुम्हाला दिसेल। तर हे जे आर्किटेक्चर आहे हे इंडो इस्लामिक शैलीचं आर्किटेक्चर आहे, तुम्ही बघू शकता। टॉम्ब त्यांनी केलेलं आहे, ब्लू कलर आहे, तो पण तुम्हाला तिथं व्हिजिबल दिसेल आणि त्या काळामध्ये जवळपास 400 वर्षांपूर्वी ब्लू कलर हा खूप रेअर होता, तो भेटत नव्हता। ही आहे दुसरा मुघल बादशाह हुमायूंची टॉम्ब। आपण आता आतमध्ये आहोत आणि इथे जेव्हा त्यांचं निधन झालं त्यांची कपडे पण खूप सारे फॉरेनर्स देखील हा टॉम्ब बघण्यासाठी इथे आलेले आहेत। आताच आम्ही आतमधून जाऊन आलोय, हुमायूंची टॉम्ब आम्ही एक्सप्लोअर केली। यानंतर आता आम्ही जातोय कुतुब मिनार कॉम्प्लेक्सला, कुतुब मिनार बघायला।
आणि सगळ्यात महत्वाचं मला ते जे बघायचं आहे ना, तर गुप्तकालीन एक खांब आहे तिथं, जो की पूर्णपणे लोखंडाचा बनलेला आहे आणि आजपर्यंत त्याला गंज चढलेला नाही. जर तो बघायचा असेल ना, तर पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि हे बघा असे होते. या सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट दाखवायची तर राहूनच गेली. हेच ते लोकेशन आहे जे बघण्यासाठी मी खूप एक्सायटेड होते आणि त्यासाठी मला हुमायून्स टॉम्बला यायचं होतं. तर हे खूप छान लोकेशन आहे, जिथं खूप छान छान सिनेमॅटिक शूट होतात. थंडीच्या सीझनमध्ये किंवा धुक्यामध्ये ही जागा आणखीन किती सुंदर दिसत असावी. चला, हा ब्लॉग आम्ही इथंच संपवतो. भेटू पुढच्या दिल्ली दर्शन सिरीजच्या शेवटच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.